विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार। आज आहे 20 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। प्रत्येक प्रश्न आणि त्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी असेल त्या देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। डेली बेसिसवर जर तुम्हाला रेग्युलरली व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। पहिला प्रश्न आहे, कार्यकारी शिक्षणासाठी कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोबत इंडियन ओव्हरसीज बँकेने भागीदारी केली? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, IIM कोझिकोड। लक्षात घ्या, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोझिकोड आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने IOBच्या नेतृत्व आणि अधिकाऱ्यांसाठी सानुकूलित कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून प्रदान करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे। यानंतर पुढील प्रश्न, मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या जलमग्न रस्ता रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली? तर हे जे राज्य आहे ते आहे आसाम। लक्षात घ्या, मंत्रिमंडळाने भारतातील पहिल्या जलमग्न दुहेरी रस्ता रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली आहे। हा बोगदा 33.7 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी 15.79 किलोमीटर ब्रह्मपुत्रा नदीखाली जाईल आणि याची किंमत 18,662 कोटी रुपये इतकी असणार आहे। आता आसामाला आहे त्या अनुषंगाने अधिकची माहिती। स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950ला। राजधानी आहे दिसपूर। मुख्यमंत्री आहेत हिमंत बिश्वा शर्मा। राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य। जिल्हे आहेत 35। क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर। विधानसभेच्या 126 जागा आहेत। लोकसभेच्या 14 तर राज्यसभेच्या एकूण 7 जागा आहे। आता आसाम न्यूजमध्ये कंटिन्यू आहे। तर आसामच्या रिगार्डिंग महत्त्वपूर्ण ज्या चालू घडामोडी आहेत त्या बघूयात। पहिली म्हणजे भूतानची जी महाराणी आहे सेरिंग यांगदोर वांगचुन यांना आसाममध्ये सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर आसाममध्ये मुख्यमंत्री अति कोली दुतीपात योजना सुरू करण्यात आली। आसामने संशोधन शास्त्रज्ञांसाठी दरमहा 25,000 सहाय्य देणारी योजना सुरू केली। आसाममध्ये अवैध शिकारी रोखण्यासाठी AI संचालित थर्मल ड्रोन देखरेख प्रणालीचे देखील उद्घाटन करण्यात आले। आणि 5वा पॉईंट, आसामच्या राज्यपालांनी मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळाचा देखील शुभारंभ केला आहे। तर आपण डेली बेसिसवर जेवढेही चालू घडामोडी प्रश्न बघणार आहोत, एखादा राज्य जर आला तर त्याच्या अगेन ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे। पुढील प्रश्न, सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदी यांनी अपघातग्रस्तांसाठी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे? तर अपघात झालाय, अपघात झाल्यानंतर त्यांना राहत पाहिजे, आराम पाहिजे, याकरता PM राहत हा योजना सेवा तीर्थ म्हणजे आधी जे नाव होतं PMO ऑफिस त्याचं नाव बदलून आता सेवा तीर्थ केलं आणि त्यातून पहिल्या योजनेची जी घोषणा केली ती आहे PM राहत। यानंतर पुढील प्रश्न, प्रसिद्ध झालेल्या हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर लक्षात घ्या, हे जे वेगवेगळे इंडेक्स असतात ते देखील खूप हेल्पफुल असतात, कारण की परीक्षेत यावरूनच तुम्हाला प्रश्न विचारलेला बघायला भेटतो। आपण निर्देशांक 2026 यावर देखील ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकता। सरळ सेवा परीक्षा महत्त्वाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये जाऊन निर्देशांक हा जो व्हिडिओ आहे तो एकदा बघून घ्या। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सी 75वे। यानंतर पुढील प्रश्न, भारत सरकारने कोणत्या राज्यात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर आधारित डिजिटल फूड करन्सीचा पायलट प्रकल्प सुरू केला? तर हे राज्य कोणतं आहे? तर ते आहे गुजरात। गुजरात बघून घ्या मॅपमध्ये कुठे आहे, तर महाराष्ट्राच्या वरती गुजरात राज्य आहे। स्थापना झाली 1 मे 1960ला। मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल। राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत। राजधानी आहे गांधीनगर। एकूण जिल्हे आहेत 33। क्षेत्रफळ आहे 1,96,244 चौरस किलोमीटर। राष्ट्रीय उद्यान आहे गीर, ब्लॅकबक आणि वंसदा। महत्त्वाची धरणे आहेत सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतेवाडा आणि धारोई। विधानसभेची 182 जागा आहेत। लोकसभेच्या 26 आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहे। आता गुजरातच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत त्या बघून घ्या। गुजरातने कोरोना अभियान अंतर्गत गेल्या 10 वर्षात 1.18 लाख पक्ष्यांना वाचवले। 16.5% हिस्सा घेऊन गुजरात भारताचे नवीकरणीय ऊर्जा पॉवर हाऊस बनले। नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय की रिन्युएबल एनर्जी, जशी सौर ऊर्जा झालं, तर यामध्ये त्यांनी 16.5% इतका हिस्सा घेतलेला आहे। गुजरातमध्ये मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू करण्यात आली। डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत गुजरातला पूर्णतः डिजिटल डेटा प्रविष्टी प्राप्त करणारे पहिले राज्य घोषित करण्यात आलं। त्यानंतर 5वा मुद्दा आहे, गुजरात सरकारने नमो लक्ष्मी योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणासाठी 1,250 कोटींचे समर्थन दिले। मारुती सुझुकी गुजरातमध्ये एक विशाल कार प्रकल्प म्हणजे जवळपास 35,000 कोटींची गुंतवणूक देखील या ठिकाणी करणार आहे।
यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल साऊथ AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट समिट 2026चे यजमानपद प्रथमच कोण करणार आहे? तर हा जो देश आहे तो आहे भारत. आता भारत आलाय तर भारताच्या देखील महत्त्वपूर्ण गोष्टींवर एक नजर टाकूया. भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली. भारत 95 देशांना जोडणाऱ्या पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी सूर्य ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G सदस्यता तळ असलेला देश देखील बनला आहे. यानंतर पाचवा मुद्दा, ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार आहे. भारत प्रथमच विमर त्रिकोण कूटनीतील सहभागी झाला आहे. भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र देखील सुरू केलं. हेल्ले पासपोर्ट निर्देशांकामध्ये भारत 75व्या स्थानावर आहे तर सिंगापूर पहिल्या स्थानावर. भारताचा पासपोर्ट स्कोअर 80.9 इतका आहे. भारतात एकूण रामसर स्थळे जे आहेत ती एकूण 98 आहे आणि नव्यानं ॲड झालेली कोण आहे? गोकुळगंगा, उप्पर प्राईम, गोपालपूर झील, खापरा जलाशय, सिलेंडर झील, पटना पश्चिम आसाम आणि छत्तीसगड यांचा या ठिकाणी समावेश आहे. 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे. जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारत 151व्या स्थानावर आहे. तर यामध्ये नॉर्वे जो देश आहे तो प्रथम क्रमांकावर आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारताचे पहिले नॅशनल काऊ कल्चर म्युझियम कुठे स्थापन केले जात आहे? तर हे स्थापन केलं जात आहे मथुरा या ठिकाणी. लक्षात घ्या, उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषद यांच्या पुढाकाराने देशातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय मथुरा येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विद्यापीठाच्या परिसरात स्थापन केले जाणार आहे. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि खाली हाय बटनावर क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल. आणि डेली बेसिसवर आपण जेवढे चालू घडामोडी प्रश्न बघतोय त्यांची जर क्विजच्या माध्यमातून तयारी करायची असेल तर हे जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देखील दिली आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय बांध सुरक्षा परिषद 2026चे आयोजन कुठे करण्यात आले? मुंबई, चेन्नई, नोएडा की बेंगळुरू? योग्य उत्तर आहे बेंगळुरू. आणि बेंगळुरू येथे इस्रोचं विद्यार्थी मित्रांनो हेडक्वार्टर आहे आणि कर्नाटकची कॅपिटल देखील बेंगळुरू आहे. तर कर्नाटक आलंय तर कर्नाटकचे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री आणि राज्यपाल आपणाला येत असेल तर खाली कमेंट करा, कारण की डेली बेसिसवर आपण कर्नाटक राज्याविषयी माहिती बघितली. जर तुम्ही डेली बेसिसवर व्हिडिओ बघत असाल तर कर्नाटकचे मला मुख्यमंत्री आणि राज्यपाल कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने भारताची पहिली व्यापक राज्य शहरी धोरणास मंजुरी दिली? गोवा, केरळ, ओडिसा की यापैकी नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे केरळ. केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले ज्याने 25 वर्षांसाठी नियोजित शहरीकरणासाठी दीर्घकालीन व्यापक शहरी धोरणास मंजुरी दिली. तर केरळ मॅपमध्ये कुठे आहे? तर लक्षात घ्या, भारताच्या दक्षिण टोकाला केरळ हे राज्य आहे. केरळच्या जवळ आहे तामिळनाडू, कर्नाटक आणि त्यानंतर आंध्र प्रदेश. केरळची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम, जिल्हे आहेत 14, क्षेत्रफळ आहे 38,863 चौरस किलोमीटर, राष्ट्रीय उद्यान आहे इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामवदम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. महत्त्वाची धरणे आहेत इडुक्की, मलमपुजा, पेची आणि कुंडला. विधानसभेच्या 140 जागा आहेत, लोकसभेच्या 20 तर राज्यसभेच्या एकूण 9 जागा आहेत. आता केरळ आला आहे तर केरळच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या देखील बघून घेऊयात. पहिला मुद्दा आहे, केरळ सरकारने देशात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी एल्डरली बजेट सादर केला. यानंतर दुसरा मुद्दा, केरळमध्ये AI आधारित आक्रमक वनस्पतींची ओळख पटवण्यासाठी निओफाईट ID ॲप लॉन्च करण्यात आले. 3. केरळमध्ये ऑर्किडची नवीन प्रजाती शोधण्यात आली. 4. केरळने बॅसिलस सबटिलिस याला अधिकृतपणे राज्य सूक्ष्मजीव घोषित केले. 5वा मुद्दा, वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहनांच्या स्वीकारण्यात केरळ सर्वात पुढे. म्हणजे जर आपण पर्सनल जे आपले इलेक्ट्रिक वाहने आहेत त्या जर कोणत्या राज्याने सर्वाधिक घेतल्या म्हणजे त्या नागरिकांनी, तर त्यामध्ये केरळ हे पुढे आहे. केरळने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी इरोनेट सुरू केले. केरळच्या सबरीमला श्री धर्मशास्त्र मंदिरात मंडल पूजा आयोजित करण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न, गेल लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हा जो फोटो आहे तो आहे दीपक गुप्ता यांचा. दीपक गुप्ता जे सध्या गेलमध्ये संचालक आहेत यांची
गेल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आला. म्हणजे थोडक्यात त्यांना आता प्रमोशन दिले. आधी ते एका प्रकल्पाचे संचालक होते, परंतु आता पूर्ण जे गेल लिमिटेड आहे त्याचे ते आता काय असणार आहेत, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर या ठिकाणी असणार आहे. तर आता नियुक्ती आलंय, तर नवीन ज्या नियुक्त्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात. रोहित जैन यांना IIFCLचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार दिला. निवेदिता दुबे यांना विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या. इंद्रपाल सिंह वालिया यांना ईस्टर्न एअर कमांडची कमान या ठिकाणी देण्यात आली आहे. यानंतर पुढे इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड करण्यात आली. टाटा कम्युनिकेशनने गणेश लक्ष्मीनारायण यांची मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्ती केली. अमेलिया वाल्वर्डे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आणि 8वा मुद्दा, कायजाद भरुजा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, 16व्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर लक्षात घ्या, याचं जे उद्घाटन आहे ते गुरुग्राममध्ये करण्यात आलं. NSG चे महासंचालक B श्रीनिवासन यांनी गुरुग्रामच्या मानेसर येथे 16व्या ऑल इंडिया पोलीस कमांडो स्पर्धेचे उद्घाटन केले. पुढील प्रश्न, राष्ट्रीय बदाम दिवस कधी साजरा करण्यात आला? तर हा जो दिवस आहे तो विद्यार्थ्यांनो 16 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. आता फेब्रुवारी आला आहे, तर जे महत्त्वपूर्ण दिवस आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया. 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिवस साजरा केला जातो. 2 फेब्रुवारीला जागतिक आर्द्रभूमी दिवस म्हणजे काय, वर्ल्ड वेटलँड डे साजरा केला जातो. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस, आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस साजरा केला जातो. 7 फेब्रुवारीला राष्ट्रीय HIV एड्स जागरूकता दिवस. 9 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिवस. फेब्रुवारीचा जो दुसरा सोमवार येतो त्या दिवशी, आता हा जो दुसरा सोमवार आला तो कधी आला, 9 फेब्रुवारी, त्यामुळे 9 फेब्रुवारी, नाहीतर पुढच्या वर्षी जर दुसरा सोमवार जर आला 10 फेब्रुवारीला तर 10 फेब्रुवारीला. त्यानंतर 10 फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिवस. त्यानंतर 11 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय महिला व बालिका विज्ञान दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि राष्ट्रीय महिला दिवस. 14 फेब्रुवारी जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस. 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस. तर 16 फेब्रुवारीला राष्ट्रीय बदाम दिवस साजरा केला जातो. आता काल तुम्हाला कोणता प्रश्न विचारण्यात आला होता? भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात तयार करण्यात आला? आपण रीलमध्ये देखील बघितलं असेल, जय होची धून त्यातून वाजत होते. मुंबईचा जो कोस्टल रोड आहे त्या ठिकाणी हा करण्यात आलेला आहे. आणि राईट आन्सर तो ऑलरेडी सांगितले, मुंबई हे याचं योग्य उत्तर आहे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, एशियन रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? 92, 102, 94 की यापैकी नाही? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा किंवा व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्ही जॉईन केलं तर सायंकाळी मी ऑलरेडी क्यूज टाकणार आहे, त्यामध्ये याचं योग्य उत्तर किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगून देईल. आता कालचे जे प्रश्न आहेत त्यांची एकदा रिव्हिजन करूया. भारताचा दुसरा ट्युलिप गार्डन कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? हिमाचल प्रदेश. दुर्मिळ आजारांसाठी समर्पित पहिले राष्ट्रीय बायोबँक कोणत्या देशाने सुरू केले? भारत. अलीकडे जागतिक स्तरावर सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या बाबतीत भारत जगातील कोणत्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश बनला? दुसरा. ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? आसाम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे उद्घाटन कुठे केले? नवी दिल्ली. पंतप्रधान मोदी यांनी कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन कुठे केले? आसाम. मिया अमर मोटली यांची कोणत्या देशाचे पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली? बार्बाडोस. भारतीय सेनेकडून कोणत्या राज्यात पहिल्यांदाच इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 चे आयोजन करण्यात आले? अरुणाचल प्रदेश. कॅपिटल इटानगर. भारताने कोणत्या देशासोबत मिळून हायड्रोजन फेलोशिप कार्यक्रम सुरू केला? नेदरलँड. कृषी व शेतकरी कल्याण विभागाने कुठे CSR संमेलन आयोजित केले आहे? नवी दिल्ली. कोणत्या देशाने व्हॉट्सअपवर बंदी घातली आहे? तर तो देश आहे रशिया. आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा करण्यात आला? 15 फेब्रुवारी रोजी. आणि विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला चालू घडामोडीचा प्रश्न संच हवा असेल तर 5000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये घेऊ शकता. स्क्रीनवर तुम्हाला जेवढ्या डिटेल दिसत आहेत ते सर्व मटेरियल मी तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सोबत आज कोर्स परचेस केला तर वर्षभरात जेवढ्याही नव्याने चालू घडामोडी तयार होतील, जसं फेब्रुवारी, मार्च, डिसेंबर, जानेवारी 2027 या सर्व या कोर्समध्ये ॲड केल्या जातील. जर चालू घडामोडींची क्विज सॉल्व्ह करायचे, रिसेंट चालू घडामोडीवर लेख हवा असेल तर हा व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा हा QR कोड स्कॅन करा.
आणि विद्यार्थ्यांनो, जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लक्षात घ्या, आम्ही तुमचे कलिगच आहोत. नक्की व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो. डेली सकाळी व्हिडिओ बघत चला, तुम्हाला नक्की परीक्षेत फायदा होईल. थँक्यू.